हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 15 खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली काय होतं ना, की आपल्याला नवनवीन डिझाईन बनवायचे असतात किंवा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कशी द्यावी सुचत नाही. तर आज टोटल मी तुम्हाला टॉपच्या खूप लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या तुम्ही कधीच कुठेच न बघितलेल्या अशा 15 ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल तर त्याचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहजच बनवू शकतात. सो मग चला वेळ न घालवता महत्त्वाच्या छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडतील अशा छान छान ब्लाऊज डिझाईन सहज बघायला भेटतील. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ह्या आहे छान ट्रेंडिंग आणि नवनवीन मस्त अशा लुक मधल्या युनिक अशा ब्लाऊज डिझाईन. तर या सगळ्या टोटल 15 आहेत. तर वन बाय वन मी तुम्हाला दाखवते, म्हणजे यामधली जी डिझाईन तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या साडीला मॅच होईल अशी डिझाईन नक्की शिवू शकतात. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी ही आहे डिझाईन छान अशी काठापासून बनवलेली आहे, ट्रेंडिंग आहे, नवीन लुक मधली आहे. सध्या याचं खूप ट्रेंड चालू आहे. म्हटल्याप्रमाणे माझ्याकडनं सुद्धा बरेच साऱ्या कस्टमरने अशी डिझाईन स्टिच करून घेतली आहे. जर तुम्ही अजून अशी डिझाईन स्टिच केली नसेल तर नक्कीच स्टिच करून घ्या, कारण ह्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूपच सुंदर असं लुक येणार आहे. आणि जर तुम्ही स्वतः ही डिझाईन शिवणार असाल त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धत तर खूपच सोपी आहे. म्हणजे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवते. त्यानंतर ही आहे चौकोनी गळ्यावरची ट्रेंडिंग मस्त अशी डिझाईन. सध्या ना अशा पॅटर्नच्या डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे. यामुळे ब्लाऊज पण छान दिसतो आणि ट्रेंडी लुकमध्ये सुद्धा नक्कीच दिसतो. बऱ्याच कस्टमरला चौकोनी गळा सुद्धा आवडत असतो. तर चौकोनी गळ्यावर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि याची पद्धत देखील खूपच सोपी आहे. सो त्यानंतर बघा, ही आहे मस्त अशी काठाची पैठणी साडीवरची ब्लाऊज डिझाईन. बऱ्याचदा आपल्याला काठापासून बॅकनेक डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. त्याच डिझाईन पण बनवायच्या नसतात, वेगळ्या लुकमध्ये डिझाईन हवी असते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला थोडी वेगळी सगळ्यांपेक्षा युनिक अशी डिझाईन स्टिच करायची असते. तर मग काठाची पैठणी साडीवरची काठाची पॅचवर्क डिझाईन तुम्ही अशी वेगळी आणि युनिक नक्कीच बनवू शकतात. सो नक्की ट्राय करून बघा, नक्कीच छान असं लुक सुद्धा येईल. त्यानंतर ही आहे पुढची मस्त असं कॉम्बिनेशन सहित आपण ही थोड्या वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि ऍक्च्युली मी तुमच्यासोबत ज्या काही डिझाईन शेअर करत आहे या सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेंडिंग आहे. बऱ्याचशा डिझाईन तुम्ही बघितलेल्या सुद्धा नसतील, इतक्या सुंदर सुंदर आहे. आणि कसं असतं ना, की कस्टमरला आपल्याला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते, तर कशी द्यावी हे सुचत नाही. तर या छान छान डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. आय होप सो या छान छान डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडतील. किंवा जरी तुम्ही कोणी स्टिच करत नसाल तरी सुद्धा जर तुम्हाला स्वतःला जर अशी डिझाईन बनवून घ्यायची असेल तर तुमच्या टेलरला या डिझाईन्स दाखवून अशा छान छान ट्रेंडिंग युनिक अशा डिझाईन तुम्ही नक्कीच बनवून घेऊ शकतात. त्यानंतर ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकतात. ही सुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीतली आहे. गोलगळ्यावर फॅन्सी लुक येते. बऱ्याच कस्टमरला गोलगळा आवडत असतो. सो मग गोलगळ्यावर फॅन्सी लुक जर हवं असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा. या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खरं तर खूप सुंदर दिसेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे, ते म्हणजे मी आज तुमच्यासोबत ज्या काही डिझाईन शेअर करत आहे या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर या डिझाईनपैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकतात.
इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक डिझाईनची फिनिशिंग आणि फिटिंग व्यवस्थित यावी यासाठी खूप काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत. सो त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा छान अशा फिनिशिंग सहित अशा डिझाईन सहजच बनवता येतील. आणि ही सुद्धा पानगळ्यावरची कॉन्ट्रास्ट कपडा वापरून खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये ही डिझाईन तयार झालेली आहे. लेस सुद्धा मस्त डिझायनर आहे आणि खरं तर या लेसमुळे आणि याच्या कलर कॉम्बिनेशनमुळे ब्लाऊज आणि साडीला खरंच खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी झटपट तयार होणारी पानगळ्यावरची डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. बऱ्याचदा आपल्याला साडीचा कपडा वापरायचा असतो, सो त्यासाठी ही डिझाईन सगळ्यात बेस्ट आहे. त्यानंतर ही आहे छान फॅन्सी लुक मधली डिझाईन. खरं तर दिसायला जरी सोपी दिसत असली तरी ती बनवायला देखील सोपी आहे. पण या डिझाईनमुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि साडी सुद्धा छान अशी फॅन्सी लुक मध्ये दिसते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. याचा अजून एक फायदा आहे, जरी आपल्याला कमरेमध्ये ब्लाऊज थोडासा लूज टाईट झाला तरी सुद्धा आपण नॉट बांधून तो व्यवस्थित ऍडजस्ट करू शकतो. याचा हा एक फायदा आहे. आणि छान गोलगळ्यावरची मस्त डिझाईन आहे. कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा रेडी होते. सो तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो त्यानंतर बघा ही आहे नवीन ट्रेंडिंग मस्त अशी ब्लाऊज डिझाईन. तर ही सुद्धा चौकोनी गळ्यावर बनवली आहे. खरं तर ना अशा पॅटर्नचं डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे. जर तुम्ही कोणी अजून अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली नसेल तर नक्की बनवा किंवा कस्टमरला याची आयडिया द्या किंवा तुम्ही तुमच्या टेलर कडून सुद्धा अशी डिझाईन नक्कीच बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि कसं ना आपण नेहमी ट्रेंडनुसार चालत असतो, तर मग ही डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खरं तर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे. सो मग नवीन डिझाईन अशी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन. बऱ्याचदा बोटनेक ब्लाऊज डिझाईन सुद्धा कशी बनवावी सुचत नाही आणि बोटनेकचा ना खूप ट्रेंड चालू आहे. भरपूर साऱ्या वेगवेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ याआधी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि त्यातली ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे. मस्त अशी हँगिंगची लेस लावलेली आहे. त्यामुळे काय होतं की आपला ब्लाऊज अजूनच उठून दिसतो. सो अशी छानशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण आपल्याला सुद्धा ना त्याच डिझाईन बनवायच्या नसतात. वेगळी युनिक अशी डिझाईन हवी असते. तर ही खरंच खूप सुंदर वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे. याची लेस सुद्धा मस्त डिझायनर आहे आणि मध्ये लावलेल्या हँगिंगच्या लेसमुळे तर आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. आणि या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खरं खूप उठून दिसणार आहे. सो मग तुम्ही अशी मस्त न्यू लुक मधली डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर मटका गळ्यावर आपण बनवलेली आहे ट्रेंडिंग डिझाईन किंवा व्हायरल डिझाईन म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण आतापर्यंत खूप साऱ्या कस्टमरने माझ्याकडून अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि मटका गळा सुद्धा हा भरपूर साऱ्या कस्टमरचा खरं तर फेवरेट गळा असतो. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा या डिझाईनमुळे मस्त असं लुक येईल आणि याची पद्धत पण खूप सोपी आहे. जर तुम्ही कोणी अशी छान व्हायरल ब्लाऊज डिझाईन अजून स्टिच केली नसेल तर नक्की करा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात. त्यानंतर ही आहे मस्त अशी नवीन लुक मधली बोटनेक ब्लाऊज डिझाईन. मी याआधी पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे. कसं आहे ना आता बोटनेक ब्लाऊजचं खरंच खूप ट्रेंड चालू आहे. भरपूर सारे कस्टमर बोटनेक ब्लाऊज स्टिच करून घेत असतात आणि मग त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आपण नवनवीन डिझाईनची त्यांना आयडिया द्यावे. आणि कधी कधी आपल्याला सुचत नाही की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी. तर ही छान अशी नॉटची मस्त वेगळ्या शेप मधली डिझाईन आहे. तर या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. आणि या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. आणि खरं तर ना कटिंगची स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा याआधी डिझाईन बनवलेली नसेल तरी सुद्धा आपला व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच बनवू शकता. ही सुद्धा बोटनेक मधली ट्रेंडिंग डिझाईन आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. शेपही त्याचा थोडासा वेगळा आणि युनिक आहे. आणि महत्वाचं म्हणजे याचं सगळं लुक डिपेंड आहे ते आपल्या लटकन्सवर. तर हे लटकन कसे कटिंग स्टिचिंग करायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीचे लटकन बनवलेले आहे म्हणूनच ही डिझाईन आपली अजूनच उठून दिसते. सो अशा लटकन सहित अशा शेपमध्ये ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. तुमच्याकडे कुठली साडी वगैरे अवेलेबल आहे त्यावर हे मॅच होते का तर हे तुम्ही नक्कीच चेक करू शकतात. आणि मला असं वाटतं की ही डिझाईन कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल अशीच आहे. म्हणजे तुमची डिझाईन फॅन्सीमध्ये असो
किंवा अशी पैठणी ब्रॉकेट टाईप असो किंवा असं साऊथ इंडियन पॅटर्न कशीही असले तरी ही डिझाईन नक्कीच उठून दिसेल. त्यानंतर ही सुद्धा पानगळ्यावरची खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे. पानगळ्यावरची डिझाईनचा फायदा हा असतो की कसं असतं ना, भरपूर साऱ्या कस्टमरला पानगळा हा आवडत असतो आणि तेच तर शेप बनवून जर कंटाळा आला असेल तर मग काठ वापरून तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता. डिझायनर लेस मी इथे यूज केलेली आहे, म्हणजे आपली डिझाईन अजूनच उठून दिसावे खरं तर यासाठी. त्यानंतर आपण ही साधी सिंपल सोपी आणि झटपट तयार होणारी गोल गळ्यावरची डिझाईन इथे बनवलेली आहे. कधी कधी बऱ्याच जणांना अशा प्रिंटेड कपड्यावर डिझाईन कशी बनवावी किंवा अगदी साधी सिंपल सोबर डिझाईन हवी असते, तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच स्टिच करून घेऊ शकतात किंवा तुम्ही कस्टमरला बनवून सुद्धा देऊ शकतात. कारण की कस्टमर सुद्धा काही काही असे असतात की त्यांना साधी डिझाईन हवी असते. मग अशा वेळेस तुम्ही ही डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. त्यानंतर पुढची डिझाईन आहे खूप सुंदर वेगळ्याच लुक मधली आहे. याचा कलर कॉम्बिनेशन ब्लाउज पीस अगदी मस्त असा आहे आणि फेस्टिवल फंक्शन जर असेल तर वेगळी डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आणि खरंच या छानशा ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर असं लुक येईल. कारण बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं. सो अशा वेळेस छान डिझाईन बनवली की ब्लाऊज उठून दिसला की साडी तर नक्कीच दिसते. सो अशी छानशी फॅन्सी म्हणा, पार्टीवेअर म्हणा, फेस्टिवलसाठी म्हणा, तुम्ही अशी डिझाईन एखाद्या फंक्शनसाठी वगैरे सुद्धा नक्कीच स्टिच करू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली आज मी तुमच्यासोबत टोटल 15 खूप छान छान ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या मस्त अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन शेअर केलेल्या आहे. यापैकी जी डिझाईन तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही नक्की स्टिच करू शकतात आणि मलाही कमेंट करून नक्कीच कळवा की यामधली तुम्हाला कुठली डिझाईन आवडलेली आहे. सो मी तुम्हाला हे संपूर्ण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच बघू शकतात आणि तुम्हाला आय होप सो आजचा व्हिडिओ बघून साडीनुसार कशा पद्धतीच्या डिझाईन्स बनवाव्यात याची आयडिया नक्कीच आली असेल आणि शिलाई रेटची आयडिया सुद्धा. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.